2 हप्त्यामध्ये जे की मला माझं लोकायला बोलणं आवडायचं तेच जरा माझं कुठेतरी डाऊन झालं. तर तू माझी अंडी घेतलीस तू म्हणलं शिल्लकचं बोलू नको, तुझी अंडी घेतलीस ना फेक म्हणलं, असं दुसऱ्याला किडनॅप करून तू अंड कोणाचं बी खातोस म्हणलं, घे अंडी आणि गपची बस म्हणलं. ते मी कुठेच कमी पडलेलो नाही. पहिल्यापासून आपण एंटरटेनमेंट करीत होतो, पहिल्यापासूनच एंटरटेनमेंट करीत आलोय. नशिबाच्या पुढं काय नाही, आपला जेवढा होता तेवढा गेम दाखवला, त्याच्या पलीकडे काय नाही. छोट्या डॉननं पळवलं तोंडचं पाणी. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमधनं यावेळी डबल एविक्शन झालंय आणि आता प्रभू बाहेर आलेला आहे. प्रभू माझ्या सोबत आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू. आणि आता प्रभू, काय वाटतंय, गेम कुठे चुकला? आणि खरं तर 10 आठवडे तू छान टिकलास आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही केलंस तितकंच छान. पण काय वाटतं, कुठल्या गोष्टीमुळे तू बाहेर आलास? कुठे चुकला तुझा गेम? फॅमिली वीक झाल्याच्या नंतर मला कळलं की माझं कुठंतरी 2 हप्त्यामध्ये जे की मला माझं लोकायला बोलणं आवडायचं तेच जरा माझं कुठंतरी डाऊन झालं. आणि मला असं वाटत होतं की अरे यार, आपण जरा बोलायला पाहिजे होतं, बोललो नाही म्हणूनच आज वोटिंग कमी आणि लोकांनी बाहेर काढलं आपल्याला. तिथं जरा कन्फ्यूज झालो मी. कारण की नंतर बाहेर कळालं की आजीचा हात बीत मोडलाय. आणि त्या टायमालाच मला जाणवत होतं की मला असं काय वाटतंय, मन का लागा नाही माझं या घरामध्ये. असं काय वाटतं की बाहेर काहीतरी झालंय घरी माझ्या, किंवा काही मोठं तरी घात असं झाल्यासारखं वाटत होतं मला. पण मग घरचे जेव्हा आले होते बिग बॉसच्या घरात, तेव्हा त्यांनी सांगितलं तुला त्याच वेळी, की आता तुला बाहेर पडल्यावर कळलंय? नाही, त्यांनी मला त्यामुळंच नाही सांगितलं, कारण की माझा गेम डाऊन होईल. मी धास्ती धरीन त्याचा, की माझ्या मनात राहील माझं कसं काय झालं असं, म्हणून त्यांनी त्या टायमाला मला सांगितलं नाही. आत्ता बाहेर आलं मला कळलं ते. पण तुला बऱ्याच वेळेला भाऊ सांगत होते, भाऊच्या धक्क्यावर, की तू थोडासा एंटरटेनिंग करायला पाहिजे. जसं तू पहिल्या आठवड्यात छान केलेलंस, पहिले 2-3 आठवडे तू छान गाजवलेलेस. मग कुठेतरी काहीतरी तुझं आणि राखीचं मध्ये चाललेलं चोरीचं ते गेम होता. कुठेतरी तू छान एंटरटेनिंग करायला हवं होतंस पहिल्यासारखं, आणि नंतर तू त्यात कमी पडलास असं वाटतंय तुला? नाही, मला असं वाटतंय मी कुठंच कमी पडलेलो नाही. पहिल्यापासून आपण एंटरटेनमेंट करीत होतो, पहिल्यापासूनच एंटरटेनमेंट करीत आलोय. आणि म्हणूनच प्रेक्षकांनी मला 11 आठवडे घेऊन आले. फॅमिली वीक पण झालं. आई पप्पाचं स्वप्न होतं टी व्हीवर येण्याचं, ते पण मी पूर्ण करून दाखवले. तर मला खूप आनंद होतोय. मला असं वाटतंय मी कुठंच कमी नाही पडलो. पण जरा तिथं डाऊन झाल्यामुळं आम्हाला वोटिंग कमी आले. शेवटच्या टायमाला माझा गेम स्ट्रॉंग पाहिजे होता आणि मी जिंकलो असतो. नक्कीच. तू कुठेतरी कॅमेरासमोर व्यक्त होत होतास तेव्हा तू म्हणाला होतास, की मला कुठेतरी लो फील होतंय जेव्हा घरातले येऊन गेले तेव्हा, आणि मला रडावंसं वाटतंय, पण मी जिंकून जाईन नंतर. मला आता हे सगळे लोक कॅप्टन्सीमधनं बाहेर काढतायत, किंवा तेव्हा तू असं कॅमेरासमोर बोलत होतास, मला कॅप्टन्सीमधनं बाहेर काढतायत, पण मला सतत कॅप्टन होऊ देत नाही, जे की तुला व्हायचं होतं कॅप्टन, आणि तू रडत होतास. आणि मग तू कन्फेस केलंस की तू जिंकून जाईन असं. पण ते जिंकता तर नाही आलंय, पण कॅप्टन्सीही नाही घेता आली. त्याचं वाईट वाटतंय तुला? हो, तर मला ते खूप वाईट वाटतंय, कारण की आपण बोललो नुसतं करून ना दाखवलं. आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. एक तर कॅप्टन तरी बनायला पाहिजे होतं, किंवा विनर तरी बनायला पाहिजे होतं. तिथं थोडं तरी नाराज वाटतो त्याला आपण कसं काय. आणि ते लढण्याचं कारण हेच होतं की प्रत्येक वेळेस लोक मला इतके जळायचे की याला बाहेर काढा, लवकर लवकर काढा बाहेर, आणि याला कॅप्टन्सी देऊ नका. म्हणजे माझ्या सपोर्टाला तिथं कोणीच नव्हतं. फक्त होते तो माझा ग्रुप होता आणि तन्वी एक होती. पण तन्वीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळेच असं म्हणत होते की तू तन्वीच्या हातातल्या कठपुतलीसारखं वागतोस, सतत तन्वीचं ऐकतोस असं. पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तू तन्वीच्या शॅडोखाली सतत ती सांगते तसंच वागत राहिलास, म्हणून तुझा गेम वीक पडला. आता त्यांना मनाला काहीच नाही, माझा गेम वीक पडला नाही ना, माझा गेम तन्वीच्या पदराखाली झाकला गेला ना, मी कोणाची कठपुतली. बस त्यांना एवढंच होतं की आमचं नातं स्ट्रॉंग आहे आणि याला कसं बाजूला करू हे त्यांना बघायचं होतं. कारण की त्यांचं ग्रुप होता ते एकही फेक होते. समजे बाहेर गेल्यावर विचार बोलत होता, तुला काय घरून आणले का त्या टायमाला रुचिताला याला, तर ते समजे फेक होते. पण आमचं नातं फर्स्ट डेपासून बनलं होतं, बहीण भावाचं नातं एकदम स्ट्रॉंग. आम्ही कुठलेही डिसिजन घ्यायचो, एकमेकासाठी खेळायचो.
माझ्यासाठी मी खेळायचो, तिच्यासाठी ती खेळायचो. आम्ही रात्री डिस्कस करायचो आपण कुठं काय चुकलं, काय झालंय हे फक्त आमच्या संध्याकाळी बाता चालायच्या. पण जे आम्ही डिसिजन घेत होतो ते एकल्यात घेत होतो. पण मिरची टास्क जेव्हा झाला त्या मिरची टास्कमध्ये जेव्हा सगळेजण म्हणाले की विशालची डील केलं असतंस तर कदाचित तू तिथे राहिला असतास आणि तू कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी तिथे राहिला असतास, पण ती तन्वीने डील केली नाही, जे की ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला तन्वी तुझ्यासाठी भांडली आहे, तन्वी तुझ्यासाठी उभी राहिली आहे. पण तिने फक्त त्या मिरची टास्कमध्ये तुझ्या बाजूने तिचं म्हणणं होतं की प्रभूने बोलायला हवं होतं, पण ह्याच्या आधी बऱ्याचदा तन्वी बोलली आहे तुझ्या साईडने. त्यावेळेला जर डील झालं असतं तर कदाचित तो टास्क तू जिंकू शकला असतास. नाही, मला नाही वाटत मी जिंकलो असतो, कारण की जसं की विशाल बोलतोय मी तन्वीनं मला डील केली असती तर मी तुला दिली असते, उमेदवारीतून काढून असतं. पण ज्या टाइमाला तन्वी तिचा गेम खेळायला आलेली, मी माझा गेम खेळ, मी जितक्या डील दिल्या तुला त्याच्याहून तरी मला उमेदवारीतून काढू नको. मी समध्यासोबत उमेदवारीसाठी डील केल्या होत्या मला काढू नका म्हणून. पण तन्वीनं जर डील दिली असती तर तो परत पलटला असता. अरे तू तर फेक आहे, खोटाडीस, तू आधी बोलतेस मी दुश्मन आहे, दुश्मनच राहणार, दुश्मनशी आता तो डील दिलेली मी घेत नाही, जा मी तरी पण प्रभूलाच करणार. मग काय करायचं होतं, तरी पण ते झालं असतं. आणि मला नव्हतं वाटत की तो मला ठेवीन आणि संकेतला काढीन, असं नव्हतं वाटत मला. कारण की त्याला पाहिजे होती एक ती शक्ती, आणि त्या शक्तीच्या बळावर त्याला पुढे जायचं होतं. पण प्रत्येक वेळेला विशालने जेव्हा जेव्हा नॉमिनेशन असू दे प्रत्येक वेळेला विशालने तुझं नाव घेतलंय की मला प्रभू बाहेर गेलेला हवाय, मला प्रभू राहत कसा काही ह्या घरात टिकून आहे, असं तो बऱ्याच वेळेला कॅमेऱ्यावर बोललाय की त्याचा गेम काही नाहीये तरी तो कसा टिकतोय, प्रभूलाच बाहेर काढायचा आहे. पण असं तुला वाटतं का की विशाल पलटला, कारण आतमध्ये जेव्हा त्याने तुला सांगितलेलं की मी तुला काढणार नाही आणि मग नंतर त्याचं असं म्हणणं होतं की मी फक्त पहिल्या राऊंडसाठी डील केलेलं, नंतर केलं नव्हतं, तर त्याबद्दल तुला काही क्लॅरिफिकेशन द्यायचं? मला असं वाटतंय तो पलटला, खोटं बोलला, कारण की त्या टायमाला आमची डील एकदम परफेक्ट झाली. तो बोलला होता आपण शेवटपर्यंत खेळू एकत्र, तू पहिल्यापासून खेळतोस, मी तुला सपोर्ट नाही करणार तर कोणाला करू, वाईट कार्डला थोडी सपोर्ट करणार, आता आले मधातून, तू पहिल्या दिवसापासून खेळतो, मी यांनाच काढून आधी, असं म्हणून आम्ही डील केली. ओके, पण ते डील तो बोलला होता तुझ्या हातात जर मिरची आली तुमच्याकडे तर तू मला नको काढू, आणि मी बोललो जर तुमच्या हातात जर डील काढी तुमच्या हातात मिरची आली तर तुम्ही मला नका काढू शेवटपर्यंत, मी पण तुम्हाला नका काढणार, तुम्ही मला नका काढू. पण तो आतमध्ये जाईपर्यंत म्हणाला होता की मी प्रभूला नाही काढणार, पण तिथे कुठेतरी तन्वीने वाद घातला आणि मग तो म्हणाला की आता जर असं बोलतोय तर मी प्रभूलाच बाहेर काढणार. असं तन्वीच्या वादामुळे ते तसं झालं असं वाटतं तुला? नाही, त्याचं फक्त तेवढं त्याला पाहिजे होतं की कोणीतरी वाद करा. आम्ही दोघं पण तिथंच होतो मिरची घ्यायला, पण त्याची कधी पण माझ्यासाठी लढती तन्वी, मिरची तिनं एकदम धरलेली हे केलेली, पण त्यांनी जी काय आम्हाला असं डिंगून त्यांनी मिरची हिसकावून घेतली त्याच्या बॉडीमुळं, तर ती जरा मग आम्ही नाही मिरची घेऊ शकलो, त्यामुळं तो गेला आणि मलाच काढलं. आणि त्यांनी किती डील दिले असते तर पण तो संकेतच्या त्यांनी भाऊ मांडलेलं होतं, संकेतला त्यांनी छोटा, आणि परत त्याच्यानंतर ते कागद दिला होता ते लेटर की माझ्या बाबा आणि तुझ्या बाबा एकच आहे, तू लेटर मी पुढच्या टायमाला तुझ्यासाठी उभा राहील, तर त्यांनी मला काढच असतं कोणी हालत मध्ये. ओके, म्हणजे किती मोठ्या डील झाल्या असत्या, कोणीही डील केलं असतं, तू जरी डील केलं असतं तरी त्याने तुला काढलंच असतं असं तुझं म्हणणं आहे? पुरी गॅरंटी. ओके, पण पहिल्यापासून विशाल आणि तुझ्यामध्ये एक आम्हाला वाद दिसला, जेव्हा सुरुवातीलाच नवीन घरात सगळे आले तेव्हा त्याने तुला उचललं होतं, तेव्हा तू एकदा त्याच्या बरोबर बोललास, नंतर बऱ्याचदा टास्कमध्ये तुझं आणि विशालचं वाजलं तेव्हा तू बोलत होतास की तुम्ही मला कसेही ग्राह्य धरता, माझी फिजिकल स्ट्रेंथ तुम्ही बघत नाही, आणि ह्या गोष्टीमुळे विशाल आणि तुझं पहिल्यापासूनच थोडंसं असं वाकडं होतं. आमचं होतं, कधी वाकडं होतं, पण कसं आहे मला पहिल्यापासून ती सवय नाही की बाबा याने हे गुन्हा केलाय आपल्यासोबत, असं मी पहिल्यापासून ते कानामागं टाकूनच परत सोबत राहणं, खेळणं हेच करीत आलेलं होतं. मला तिथं पण तेच वाटत होतं, जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता कशाला 3 महिने काढायचे, झालं ते झालं. राग आल्यावर आपण बोल जाऊ, जे आपल्याला वाईट वाटलं तिथं बोल जाऊ आपण, पण ते राग धरून कशाला बसायचं, हे माझं तिथं मत होतं. पण ते नेहमी तुला अंड्यांवरनं ऐकवून दाखवायचे, जेव्हा त्याने तुला स्वतःहूनही अंडी दिलेली तेव्हा त्याने असं म्हटलेलं की आता माझी अंडी पुन्हा रिटर्न दे म्हणून, मी येतो तुला ते अंडी दिली होती, पण ते प्रत्येक वेळेला तुझं खाणं काढलं जायचं, प्रत्येक वेळेला तू अंड्याबद्दल मागणी करायचं, ती मागणी काढली जायची, किंवा त्याने दिलेलं असेल तर तो मागायचा रिटर्न. जेव्हा त्याने एकदा असं मागितलेलं तेव्हा तन्वी बोलली होती की त्याचं देऊन टाक सगळं जे काही आहे ते. प्रत्येक वेळेला तुला ऐकवायचे खाण्यावर ना?
मला हा ऐकवायचा विशाल खूप ऐकवायचा, पण त्या टायमाला काय झालं तिथं रोशन दादा होता, मी होतो आणि हे होता विशाल, आणि ते जिम करीत होते. मी बसलो होतो बाजूला आंघोळ बिंघोळ करून. तर तो बोलला, प्रभू आता राशन आल्यावर मी 100 डिप्स मारून दाखवतो, तू मला काय देणार? मी म्हणलं काय नाही, तुम्हाला चहा देणार. तर ते म्हणले नाही, तुझ्या 1 आठवड्याची अंडी माझी. तर मी बोललो नाही बाबा, तुम्ही मारू शकता, तुमची इतकी बॉडी तर तू मारू शकता. तर रोशन दादा म्हणे, अरे प्रभू नाही मारू शकत, नाही मारू शकत, तू लावला. आणि त्या टायमाला मला समजलं नाही, म्हणलं कशाला मारू शकते 100 डिप्स. तर त्यांनी मारले आणि आमची डील अशी झाली होती की एकाच ब्रेक मध्ये मारायचे, ना श्वास घेता ना थांबता. तर तेव्हा डिप्स मारता मारता थांबला मधात थांबल्याच्या नंतर मग ती डील कॅन्सल झाली. आमची बोली झाली ती एका लेवलला तू जर डिप्स काढली तर माझी अंडी, नाही तर तुझी अंडी माझी. मी बोललो तुझी अंडी मला दी. तरी पण तो जिंकला. रोशन दादा बोलला नाही काढे, पण ते खोटं होतं. तो थांबला होता मधात आणि त्याने श्वास घेतला होता. तर मी बोललो मग तू अंडी जिंकलाच नाही तरी पण मी तुला अंडी दिले, तर मग तो मला मागायचा. मग मी बोललो ना तू जिंकला नाहीस, ही अंडी माझीच आहे, आता तू हारलेलास म्हणून माझी अंडी. तर तो प्रत्येक वेळेस त्या अंड्याचं काढायचा, तू माझी अंडी घेतलीस. तू म्हणलं शिल्लकचं बोलू नको, तुझी अंडी घेतलीस ना फॅक्ट म्हणलं, असं दुसऱ्याला किडनॅप करून तू अंड कोणाचं बी खातोस म्हणलं, घे अंडी आणि गपची बस म्हणलं. तर मी अंडी त्याला रिटर्न दिलते. ओके. बरं, चावी प्रकरणातही जेव्हा झालं तेव्हा तू चावी चोरली होतीस, तेव्हाही मग तुला खूप बोललं गेलं की तू चोरीस. त्याच्यानंतर संस्कृती एकदा तुला बोलली की तू काहीतरी एवढं झाडून घे आणि त्याच्यावर मी तुला 2 अंडी देते. तर प्रत्येक वेळेला तुला ते असं म्हणतात ना की आपण एक लाच देण्याचा प्रयत्न करतो, एकतर अंडी आम्ही तुला देतो, तू हे काम कर. तर तुला असं तिथे असं वागवलं जायचं का की आता मला तुम्ही अंडी दिली तर तुमचं सगळं कामं मी करेन, असं तुला वागवलं जायचं? नाही, तसं मी कोणाचंच ऐकत नव्हतो. आता त्या टायमाला संस्कृतीच मला बोललेली तुला अंडे देईल, तू माझं हे काम कर. तर मी तिला बोललेलो, बाई म्हणलं बधीर झालीस का, मी ते करायला नाही आलो, म्हणलं झाडून घेतो मी आणि तुम्हाला 2 अंडी देणार. मला माझ्या आकाराने ज्याच्याकडून घ्यायचे त्याच्याकडून घेईन म्हणलं, पण तू नको सांगू मला झाडून घे अंडी देते. मग आमचा वाद झाला तिथं त्याच्याबरोबर. पण ह्या सगळ्या वादामध्ये तन्वीच्या जसं म्हटलं गेलं की कठपुतलीच्या बाबतीत तन्वीचा तू कठपुतली आहेस किंवा तन्वी सोबत राहिल्यामुळे तुझा गेम थोडा वीक दिसला. पण बऱ्याच वेळेला तन्वीने तुला काही कॅप्टन्सीची कुठली तरी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला किंवा तुमच्या साईडने बरेच ती प्रयत्न करत होती. जर तू काटा ग्रुपमध्ये नसतास तर तुला किंवा तन्वी सोबत नसतास तर तुला असं वाटतं की तू या आठवड्यापर्यंत टिकला असतास? हो, कारण की तसा मी स्ट्रॉंगच होतो आणि मी माझ्यात कला होती, ती लोकांना कुठली तरी गोष्ट आवडायची म्हणून मी इतके आठवडे टिकून राहिलो होतो. आणि तन्वी सोबत बी राहिलो असतो तरी पण मी इथपर्यंत राहिलो असतो. आता नशिबाच्या पुढे काय नाही, आपला जेवढा होता तेवढा गेम दाखवला, त्याच्या पलीकडे काय नाही. इथपर्यंत होता आपलं प्रवास, इथं संपला, आलो बाई बस. पण आरबी दादा तुला किती सपोर्ट करत होता? तुमच्या त्या काटा ग्रुपमध्ये तुला तन्वी सपोर्ट करताना दिसली, पण आरबी आणि दीपाली ताईंबद्दल तुला काही बोलायचंय? ते तुला सपोर्ट करत होते का आरबी सोबतही तुझे काहीतरी वाद होते? नाही, आरबी दादा सोबत तर काही वाद नव्हते. दीपाली ताई बी चांगल्या मला सपोर्ट करीत होत्या आणि खेळायच्या माझ्यासाठी, त्या खेळायच्या, हेल्थ इश्यूसाठी माझी काळजी पण घ्यायच्या, तन्वी पण घ्यायची. पण राकेश दादा ते पण चांगले वाटायचे मला. पण ह्या आठवड्याच्या टायमाला भाऊनी मला सांगितलं की प्रभू मला वीक वाटतोय, मला नॉमिनेट करावं वाटलं, पण काट्या ग्रुपमुळे मी त्याला नाही केलं. बरोबर. आता वीक दिसलं, तेच मला कुठंतरी दुःखावलं गेलं की माझं मन, अरे हे होतं, मी इतका विश्वास करत होतो आणि मला असं का बोलतोय. मग एवढीच हे होतं, हिम्मत घेऊन पुढे यायचं आणि डायरेक्ट बोलायचं, प्रभू तू वीक वाटतो, नॉमिनेट करतो. जर मला वाटलं असतं मी डायरेक्ट बोललो असतो. तर हे मला जरा वाईट वाटलं होतं राकेश दादाबद्दल. बरं, या घरात बरीच माणसं आहेत. सागर दादा तुझे खूप फेवरेट होते आणि त्यांच्यासोबतचा तुझा एक बॉन्ड आधी एक छान झाला होता. जेव्हा तुम्ही नवीन होता तेव्हा सागर दादासोबत तू कंटिन्यू होतास. असं वाटलं होतं सागर दादा आणि तुझी जोडी आम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. नेमकं काय खटकलं सागर दादांसोबत आणि कुठे तो बॉन्ड तुटला असं वाटतं तुला? आता आम्ही दोघं तर खूप चांगले राहत होतो. ज्या टायमाला घरात आमचा प्रवेश झालता त्या टायमाला सागर दादा बोलले होते की मी तुझा फॉलोअर आहे, मी तुझ्या रील्स बघतो. त्या टायमाला खूप असा आनंद झाला, अरे यार आपलं रील्स हे बघतेत म्हणलं, खूप चांगली गोष्ट आहे म्हणलं, खूप आनंद झाला त्या टायमाला मला. नंतर मग त्या टायमाला एक टास्क झाला, जे बैलाचे घंटे बिंटे बनवायचे होते, तो टास्क होता.
तर मग मी काही काढ आधी त्यांनी पण लपून ठेवले होते, सागर दादांनी लपून ठेवले होते बैलगाडीमध्ये. मग तेच बघितलं मी, म्हणलं हे असं करायला मग मी पण करू शकतोय. मग मी पण ते लपून ठेवलं. म्हणलं तुम्ही द्या मला एकच एवढं घंटी पाहिजे होता तुकडा, मी तुम्हाला देतो म्हणलं. तर त्यांनी ते पुढून केलं नाही म्हणून मग मी पण दिलं नाही. त्याच्यानंतर मग घरात आलो. मग रुचिता ते माझ्यावर ओरडू लागले, तू लपवलं, असं केलं, तू अनफेअर खेळला तसं. म्हणलं तुम्हीच आधी चुकी केली, ते नाही का दिसलं. नंतर मग अनुश्री आली, रुचिता आली, सागर दादा आले, म्हणजे समजे माझ्यावर भिडले. त्यामुळे मी बोललो म्हणजे हे सागर दादा आमच्या दोघांचं भांडण चाललंय आणि ना कामाचाच मला बोलत होता, म्हणून मला राग आला. म्हणलं मी तुझा मित्र असून तू मलाच ओरडतो, गुन्हा माझ्याकडे नाही तरी पण तुम्ही माझ्यावरच ओरडता. म्हणून तिथं आमचं कुठंतरी खटकलं. आणि भाऊच्या अनुश्री सांगत होती, भाऊ तुला बोलते बघ काय बोलते. तर मी बोललो होतो, हा बघन मी म्हणलं भाऊच्या धक्क्याला मला काय बोलते तर मी बघन म्हणलं, तू नको सांगू म्हणलं. तर मी असं बोललो होतो. तर ते जरा चुकलं होतं वाटतं. मी तिथं जरा ते भाऊच्या धक्क्यावर बघन असं नव्हतं बोलायला पाहिजे. पण मला राग आलता. मी राग आलो, मी कोणाचंच ऐकून घेत नाही हे मला माहिती आहे. पण ते शेवटपर्यंत सागरदादांसोबत, आता मध्ये तुमचा एक टास्क झाला तेव्हा सागरदादा तुझ्यासाठी इमोशनल झाले होते की मी तुला अजूनही आपलं मानतो, तू मानतोस की नाही माहित नाही. आणि तो जो बोलायचा टास्क होता तेव्हा तुला वाटतं की सागरदादांच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल एक छोटीशी जागा आहे आणि तुझ्याकडनं ती थोडीशी संपली असं आहे काही? मला तर नाही वाटत असं. त्यांच्यासाठी माझी जागा होती, होती जागा द्यायची. पण ते दुसऱ्याच ऐकून प्रभू असं वाटतोय, प्रभूला असं करा. मी पण बघितलेलं एपिसोड मध्ये आता बाहेर आले, तर त्याच्यात पण ते बोललेले की प्रभू जायला पाहिजे घराबाहेर, वीक वाटतंय, खूपच जास्त हे व्हायलंय आता. तर मग मला असं वाटत होतं की फक्त महाराष्ट्राला दाखवाय पुरतं टास आल्यावरच प्रभू तो चांगला आहे, माझं तुझ्यासाठी इतकं असं होतंय, मी तुझ्यासाठी खूप प्रेम करतो, मला वाटत होतं तू माझ्या सोबत राहशील. पण त्यांनी एक ग्रुप बनवला, तसंच मी बी एक ग्रुप बनवला. तर तिथूनच आमचं फुटाफूट झाली. बरं, तुला या घरात फेक कोण वागतंय असं वाटतंय की या घरात हा व्यक्ती खूप फेक आहे, किंवा काही व्यक्ती जे आहेत ते फक्त नुसतं दाखवतायत आपलेपणा पण त्यांच्यात आपलेपणा नाही, असं कोण आहे? मला तर असे विशाल एक वाटतोय, सागर दादा एक वाटतोय, तेच वाटते दोघ जण. बाकी जे वाटत होते ते तर गेले घराबाहेर. ओके, आणि टॉप 3 मध्ये तुला कोण वाटतंय की गेमच्या शेवटपर्यंत पोहोचतील, ज्यांचा गेम खूप स्ट्रॉंग आहे, ते टॉप 3 मध्ये पोहोचतील असं कोण आहे? मला एक अनुश्री वाटते, विशाल आणि तन्वी. ओके, आरबी दादा आणि दीपाली तुला तेवढे स्ट्रॉंग नाही वाटत जेवढे हे बाकीचे दोघं वाटतात? स्ट्रॉंग तर वाटते, पण ते जेवढं मी बघितलंय गेम त्या हिशोबाने. आता दीपाली ताई पण माझ्या सोबत डेंजर झोन मध्ये होते. राकेश दादा तर नव्हता, ते बी एकदा होते का नव्हते ते नाही माहिती, पण त्यांचं कुठंतरी आता मला वाटतंय कमीच पडते, गेम कमी पडतोय. कारण की जसं राखीचं आणि त्यांचं हे गोंधळ चालू आहे, तर त्या हिशोबाने मला असं वाटतं त्यांचा गेम तरी कुठंतरी हे व्हायला डाऊन व्हायला लागला. बरं, राखी बद्दल तुझं काय मत आहे? कारण राखी सोबतही तू बऱ्याच वेळेला ते टास्क खेळला होतास, राखी सोबत ते चोरी करण्याचा एक प्लॅन होता, त्याच्यात तू इन झाला होतास. सो राखी बद्दल तुझं काय मत आहे? ती घरात आहे म्हणून तेवढं एंटरटेनिंग वातावरण आहे का नुसता ड्रामा होतोय? नाही, ती आहे तशीच आहे. त्यामुळंच कुणी पण कोणाला पण जोश येतोय, लोक उठत आणि ती खरं आहे, ती एंटरटेनमेंट करते, ती कोणालाच भेट नाही. तिचा जे ड्रामा असेल किंवा ते एंटरटेनमेंट असेल, जिचं जे काय असेल, लव्ह स्टोरी, प्रेमाचं जे काय असेल, ती तिच्या पद्धतीनं खूप झोपत नाही ना बसत नाही. स्वयंपाक बी भारी बनवते, खूप एंटरटेनमेंट करते, खूप आम्हाला आवडते. खरे ती आहे म्हणूनच या घराला एक हे भेटलेलं आहे, काहीतरी आहे, एनर्जी आहे थोडीशी. पण आता जर तुला असं वाटतं, जर तू घरात असतास, तुझ्याऐवजी कोण घराच्या बाहेर पडायला हवं होतं असं तुला वाटतं? मला तर विशालच वाटतंय. माझ्या जागी सागर दादा नाही तर विशाल पैकी दोघातून कोणीतरी पडलं, नाही तर रेवा, या तिघातून कोणीही पडलं असं मला चाललं असतं. ओके, धन्यवाद प्रभू, तू इतकं छान बोललास आमच्याशी त्यासाठी, आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू.